पोचलो आता दादर स्टेशनला आणि आम्ही शिवाजी पार्कला चाललो विचारत. तर आता दादर स्टेशनच्या बाहेर पडल्या खूप गर्दी होती तिथे आणि भाजी मार्केट छोटंसं असं असल्यामुळे लोकांचं गडबड गोंधळ चालली होती की भाजी वगैरे सगळं घेण्यामध्ये. त्यातच गर्दीत आता सुनीलने टॅक्सी पण लगेच घेतली, बुक केली आणि आम्ही निघालो शिवाजी पार्कला. आणि सगळीकडे तुम्ही खूप लाईटिंग्स आणि बघू शकता, कारण की दिवाळी असल्यामुळे ते पॉझिटिव्ह वाईब्स येत होते. सगळीकडे कंदील्स आणि खूप सारे लाईटिंग्स होते, तर ब्राईट वाटत होतं सगळं. तर आम्ही आता इथे शिवाजी पार्कला आलेलो आहोत दीप उत्सवसाठी. मस्त वाटतंय. काय डेकोरेशन आहे तिथे. तर दादरच्या या शिवाजी पार्कमध्ये अशी खूप लोक जमली होती आणि तुम्ही या फटाक्यांचा व्ह्यू बघू शकतात. जसं की चायना आणि जपानमध्ये त्यांच्या न्यू इयरला एका सिंकमध्ये असे फटाके फोडले जातात, तेही मी पहिल्यांदा दादर शिवाजी पार्कमध्ये असं बघितलं आहे. आणि हे बघण्यासाठी खास लोकांनी खूप गर्दी केली होती. तर तो व्ह्यू एकदमच भारी होता, कारण की लाईटनिंग्स एवढं भारी आकाशात वाटत होते ना, हे जेव्हा ते शॉर्ट्स एक करून वर जात होते तेव्हा. तर तुम्ही पण बघू शकताय. पहिल्यांदा आम्ही आलोय इकडे दादरला. आम्हाला खूप मज्जा आली बघून. हे फर्स्ट टाइम होतं मी आली इकडे शिवाजी पार्कला सुनील सोबत. हां, सुनील आलं. मला नव्हतं माहिती की दादरला असं होतं काय, पण खूप अमेझिंग होतं आणि मला दीप उत्सव खूप छान वाटला. फटाक्यांचं प्रदर्शन बघून झाल्यानंतर स्ट्रीट लाईटचा या व्ह्यू घेत आम्हाला लागली होती तहान आणि भूक. तर सुनील आणि मी पहिला तिथेच कोल्ड्रिंक्स आणि पाणी बघत होतो. ते घेतल्यानंतर आजूबाजूला खूप फूड स्टॉल्स होते, कारण की तिथे दीप उत्सवच होता, तर खरंच असे लोक खूप येणार होते बघण्यासाठी वगैरे. तर स्टॉलचे ते गरजेचेच होते, कारण की भूक लागणार बट ऑब्वियस. तर आम्ही तिथे द मंकी मोमोज ट्राय करायला गेलो, कारण की तिथे खूप गर्दी दिसत होती आणि माझे फेवरेट कुरकुरे मोमोज म्हणजे कुरकुरे पनीर मोमोज आम्ही ऑर्डर केले होते आणि ते गरमागरम आले होते आणि दिसायला पण तसे टेम्पटिंग दिसत होते. तर मी आणि सुनील ते खूप एन्जॉय केले. त्याच्यानंतर सुनीलला पॅटीस खायचे होते, तर इथे पनीर पॅटीस, चिकन पॅटीस सगळे होते. बट सॅटर्डे असल्यामुळे ॲज युज्युअल त्याने पनीर पॅटीसच घेतलं, नो नॉनव्हेज. तर त्याच्यानंतर अशी आमची चालली होती मजा मस्ती. रस्त्यावरच होतं सगळं खाण्याच्या गोष्टी. मग माझी फेवरेट पाणीपुरी जी मला आवडते, तर ती पण मला तिथे ट्राय करायची होती. तर मी आणि सुनीलने एक प्लेट पाणीपुरी पण मस्त खाल्ली आहे, एन्जॉय केलं तिथे खूप. आमचं दीप उत्सवावर छान छान सगळ्या गोष्टी झाल्या. त्यातच तिथे एक बुक स्टॉल पण लागलं होतं. मला खूप इंटरेस्ट आहे बुक्स वाचण्याचा. आत्ता सध्या हल्ली कमी झालं आहे बुक्स वाचणं, पण आधी मी खूप बुक वाचल्यात आणि मला मोटिवेशनल बुक्स खूप आवडतात. तर तिथे भरपूर बुक्स होते आणि त्याच्यात मला इकिगाई बुक भेटलं, जे मला घ्यायचं होतं खूप दिवसापासून. मी मराठी व्हर्जन घेतलं, मला थोडं मराठीत वाचायचं होतं, कारण की मम्मीसोबत पण वाचायचं होतं ते. तर आता अजून सुनील आणि मी पुढे फिरतोय. त्याला कॉल आलेला आहे. चला पुढे बघूया आणखीन काय काय आहे. सुनीलला इकडे फोटोशूट करायला ठेवलंय. मस्त इथे पोर्ट्रेट्स बनवलेत. आता शिवाजी पार्क फिरत आम्ही त्याच्या मेन एंट्रन्सला आलो, जिथे दीप उत्सवचं बनवलं होतं आणि गेट
खूप भारी डेकोरेट केलेलं त्या लोकांनी लायटिंग्सनी आणि पूर्ण गर्दी होती. तुम्ही लोक बघू शकता की किती जण इथे फोटोज काढण्यासाठी गर्दी करत होते, व्हिडिओज आणि सगळे. आणि त्यात एवढी मज्जा वाटत होती की आम्ही पण आमचे 1-2 फोटोज क्लिक करून घेतले स्वतःचे. तुम्हाला दिसतील माझ्या इंस्टाग्राम पेजवरती वगैरे. आणि त्याच्यानंतर इकडे त्या लोकांनी ना बॅकड्रॉप्स पण ठेवले होते दिवाळी थीम रिलेटेड. खूप असे युनिक बॅकग्राऊंड्स होते आणि लाईटिंगवाले पण बॅकग्राऊंड्स होते आणि खूप छान फोटोज आले तिथे. मज्जा आली आम्हाला सर्वांना. गर्दी तुम्ही लोकांची बघू शकता. आणि त्याचं सो इट्स टाईम फॉर नाव थंडगार गोळा. आणि त्याला कट्टा गोळा खायची खूप इच्छा झाली तर मला आणि सुनीतसाठी 2 गोळे घेतले. तर आम्ही ती खूप एन्जॉय केला तिथे खाण्यामध्ये. तो भटकता भटकता आम्हाला भेटला वैभव. आम्हाला पण HR मॅडम भेटलेले आहेत. त्याच्यामुळे प्लॅन झाला आणि आम्ही आलो इकडे. हा म्हणजे खरं इकडे यायचा प्लॅन वैभवचाच आयडिया होती, ती मला दिली त्याने आणि मग मी ठरवलं. फर्स्ट टाइम आली मी दादरला इकडे शिवाजी. हो कसं वाटलं एक्सपिरियन्स? कसं वाटलं? मस्त होता. मला आणि सुनीलला खूप वाटतं. हा आलेला आहे पण मी नव्हती आली कधी. बोलू की दुसरीकडे जाणार होते मॅडम, त्यामुळे बोललो की इकडे या, इकडे एक नंबर लाईटिंग आले घेऊन आले सगळं. दादा वैतागलाय, एवढं फिरवलं नाही, फोटो काढायला लावलं वाटतं. व्लॉग्स वगैरे सगळं एकदम. पैसे पण गेलेत ना. पैसे पण गेले. अरे काय काय खाल्लं बोलले का? नाही, आम्ही फटाके कुठे आणलेले. पगार तुझ्याकडे येतो काय? अरे अजून पगार नाही आला. पगार येईल ते तर पगार नाही आला अजून. कट करते गाईज. वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल. गाईज माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा जर तुम्ही बघत असेल तर. माझ्या चॅनलचं नाव VSP ब्लॉग आहे. आता प्रमोशन केलेलं ठीक असतं कधी. कसं माझ्या ब्लॉग मध्ये प्रमोशन कसं झालं तर नाला एक नंबर. बस काय, मॅडमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. गाईज इकडे यांना पण दाखवा जरा. आणि आजच फ्रेंड्स बोल. किती यंग दिसते यार. हा बघ किती म्हातारा दिसतो. गाय म्हातारा असं नको बोलू की यांचा वेगळा सीन झालाय. मला स्क्रिप्ट करून मला म्हातारा बनवतात हे लोक. अबे तू खरंच म्हातारा आधीच बोललेली आदिती त्याला की तो म्हातारा दिसतोय. ही बोलते की ही दोघं नवरा बायको नाही दिसत आहे. खरंच नाही दिसत. किती young आहेत दोघं पण. चिटिंग करते. कपल वाटत खरंच. मैं जा रहा हूँ. मुझे 150 रुपये देने. गाईज आम्ही मस्त फिरलो आहोत. आम्ही नाही तू. म्हणजे मी खूप फिरली आहे आणि मला माझा चेहऱ्याचा ग्लो खूप आवडतोय. आज म्हणजे दिवाळीत मला लिटरली वाटलं ना तेवढा चांगला फेस दिसेल, बट वाटतंय मला थोडा आवडतोय माझा फेस. होय 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 तुला होय. काहीच भाव देत नाही तो. होय. काय करतोय? आता आम्ही बघतोय टॅक्सी आणि टॅक्सी कुठे भेटणार आहे मला माहिती नाही आहे. मी दादर मार्केटमध्ये आलोय. त्याच्या पुढे घे ना आता आलं. मस्त आहे कंदील. वेगळे वेगळे कंदील आले. थँक्यू. आम्ही आलो ठाणा स्टेशनला पोहोचलोय. 11 वाजायला आलेत. सुनीत पूर्ण दमलाय. आता आम्ही ऑटो बघतो घरी जायला. चला लवकर लवकर. आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप दमलो आहे चालून चालून. पाय दुखले. हाय
झालं मीटअप. मला सोफिया पण भेटलेली आहे. चला गाईज घरी जाऊन ब्लॉग एंड करते मी आता. काय करायचं? नाही शेअर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू. थँक्यू. हॅलो, हाय अगेन. सो आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि खूप मज्जा आली. माझं हे पहिल्यांदा होतं जे मी दादरला बघितलं, शिवाजी पार्कला दीप उत्सव. तर खरंच खूप लाइटिंग्स होते आणि इतकं छान होतं ना, म्हणजे सजावट केलेली. दिवाळी म्हणजे ना तिकडे दिवाळी जाणवली मला अक्षरशः, कारण की सगळंच असं एकदम लाइटनिंगमध्ये होतं ना, खूप छान वाटतं. आणि हे जे दिवाळीचा सण असतो ना, असं वाटतं ते सतत कंटिन्यू चालूच राहायला पाहिजे. नुसते हे 4-5 दिवस नाही तर कायम असं राहायला पाहिजे, कारण की खरंच खूप छान दिसतं. पूर्ण अख्खं मुंबई ब्राईट दिसत होती आणि असं छान वाटत होतं. फील पण छान येत होतं, पॉझिटिव्ह. तर मजा आली. मी आणि सुनीत खूप फिरलो, काय काय एक्सप्लोअर केलं आम्ही तिथे. फर्स्ट टाईमच गेलेलो, त्याच्यामुळे थोडं एक्सप्लोअर करता आलं. खूप गर्दी होती, तुम्ही लोकांनी बघितली, कारण की खूपच लोक तिकडे सगळेजण गेलेले. तर प्रत्येकजण फोटोज काढण्यामध्ये, शूट करण्यामध्ये बिझीच होते. इवन तुम्ही बघितलात की व्लॉगमध्ये माझे फ्रेंड्स पण मला भेटले. म्हणजे जो वैभव होता तो म्हणजे ऑफिसमध्येच काम करत होता, तर तो पण तिथे गेलेला. त्याचं पण चॅनल आहे स्वतःचं. तर तसं आम्ही सगळे भेटलो आणि मजा पण केली. सुनीत आणि मी तिथे वेगवेगळे एकदम गोष्टी खाल्ल्या, काय काय सगळं. तर छान वाटलं एकदम. आणि आता ट्रेनने पण घरी आलो. आम्हाला वाटलेलं उशीर होईल फार, बट आलो. 11:30 वाजलेत. 11:30 वाजता घरी आलो. 7:30 ते 11:30 इनफ झालं आम्हाला. खूप शूट्स केले. सुनीतने माझे खूप फोटोज काढलेत, व्हिडिओज काढलेत मी त्याच्या मागे लागून. तर वैभवला पकडलं. तेच सांगितलं मी ब्लॉगमध्ये वैभवचं पण. तर आम्ही खूप अशी मज्जा केली आहे. आता असेच दिवाळीचे मी विचार करते, नवीन व्लॉग्स येतच राहतील. आणि मला नक्कीच माहिती आहे माझ्या नवरात्रीच्या व्लॉग्सना खूप चांगला सपोर्ट मिळाला, खूप चांगले व्ह्यूज मिळाले. तुम्ही लोकांनी बघितलं की आम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्याच गोष्टी सेलिब्रेट करतो आणि एक्सायटेड असतेच माझी फॅमिली, इवन मी, सुनीत, सगळे. आम्हाला सेलिब्रेशन्स खूप आवडतात. तर नवरात्री झाली तर दिवाळी पण ॲज वे मी असंच प्रयत्न करेल काय काय आणायचा. आणि आय एम रिअली सॉरी की खूप गॅप्सने आमचे व्हिडिओज येत असतील, तर कारण की कन्सिस्टन्सी मेंटेन करायचा प्रयत्न करतो, बट कुठेतरी ते मागे पुढे होत राहतं. तर जसं सण आहे तसं आम्ही ट्राय करू त्याच वेळेस पोस्ट करायचा. बट तुम्ही प्लीज कनेक्टेड राहा आणि वेट करा नवीन ब्लॉग्स आणि नवीन शॉर्ट्सचा. आम्ही नवीन काय काय करतोच आहे. तर मला खूप आवडेल आणि ही दिवाळी माझ्यासाठी आणि आमच्या घरातल्यांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी खूप चांगली जावी, हीच माझी मनापासून इच्छा आहे. तर मला असं वाटतं की ही दिवाळी सर्वांना खूप छान जावी, सगळ्यांची अशीच प्रगती व्हावी, माता लक्ष्मी सगळ्यांवरती अशीच प्रसन्न व्हावी आणि सगळं छान व्हावं. खूप मस्त पॉझिटिव्ह वाईब्स येऊ द्या. आणि तुम्हाला सर्वांना वन्स अगेन हॅपी दिवाळी. आणि प्लीज वेट करा माझ्या नवीन ब्लॉग्ससाठी. लक्ष्मीपूजन, भाऊबीज, काय ना काहीतरी आपण क्रिएट करू आणि येतच राहील. तर माझ्यासोबत असेच कनेक्टेड राहा आणि माझं पूर्ण व्लॉग बघून मला सांगा तुम्हाला कसा वाटला दीप उत्सव. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेल की प्लीज नेक्स्ट इयर तुम्ही पण जावा. अजून पण तिकडे चालूच असणार आहे, तुम्ही आता पण जाऊ शकता. तर बघा आणि कनेक्टेड राहा. सो विसरू नका लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.